जय गुरुदेव। आज तुम्हाला मी एक अशी रहस्यमय गोष्ट सांगणार आहे जी की तुमच्या जीवनामध्ये प्रगतिशील होईल। तुमचं जीवन पुढे जाण्यासाठी, प्रगतिशील होण्यासाठी ती तुम्हाला ती गोष्ट मदत करीन आणि सहकार्य करेल। मन में चंगा तो कठोत में गंगा। मन निर्मळ असेल प्रत्येक व्यक्तीचं, ज्याही तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्यक्तीचं मन जर निर्मळ असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही भगवंताला, कोणालाही घाबरायची गरज नाही। मन निर्मळ ठेवा, मन स्वच्छ ठेवा। मनामध्ये कोणाबद्दल जलसी फील नका करू, मनामध्ये कोणाची निंदा करू नका, पाठीमागं कोणाला म्हणजे तोंडावर वाईट बोलू नका, कोणाचं मन दुखवू नका। मन चांगलं ठेवलं ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी आनंदी आनंद मिळतो मनामध्ये। आणि आपण जर कोणाची निंदा केली ना तर काही भेटत नसतं। त्याच्यामुळे म्हणतोय, मन चंगा तो कठोत में गंगा। मन निर्मळ ठेवा, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, कोणाबद्दल राग तुमच्या मनात ठेवू नका, कोणाबद्दल जलसी फील करू नका। प्रत्येकजण आपापल्या कर्मानुसार कमवतो अथवा काम करतो, अथवा त्याच्या परिस्थितीनुसार कमवतो असतो, अथवा त्याच्या परिस्थितीनुसार व्यवसाय असतो। त्याचे कर्म पूर्वी पुण्य संचित असतं त्याचं, त्यानुसार तो प्रगती करतो। तर कोणावरही जलशी फील नका करू, जळकी ठेवू नका मनामध्ये। मन निर्मळ ठेवा, तुमचंही भगवंत चांगलंच करणार आहे, फक्त मन मात्र निर्मळ पाहिजे। आपलं मन निर्मळ ठेवलं तुम्ही, स्वतःचं मन तुम्ही स्वतः बघा, त्याच्यासाठी ध्यानधारणा करा, पूजापाठ करा, त्यासाठी मंदिरात जा, देवळात जा, जेणेकरून तुम्हाला भगवंत तो मार्ग दाखवेल। मनात डोकून बघा। नाहीतर काय होतं, बरेच जण मंदिरात जातात, स्नान वगैरे करतात, पार सकाळी उठतात, देवदर्शन वगैरे करतात, पण मन स्वच्छ ठेवत नाही, तर मग तिथं भगवंत तुम्हाला पावत नाही। जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला भगवंत पावला पाहिजे, भगवंताने कुठंतरी कृपा केली पाहिजे, तर मन एकदम निर्मळ ठेवायचं। कोणाही बद्दलही आपल्या मनामध्ये द्वेष येता कामा नाही। कोणाही विषयी द्वेष आपल्या मनात जर आला तर आपल्याला त्याचा दोष लागतो। आपण मनातून एखाद्याला वाईटही जर बोललो तरी सुद्धा आपल्याला द्वेष लागतो। त्यासाठी आपलं मन सर्वप्रथम निर्मळ ठेवा, कोणालाही द्वेष देऊ नका, कोणाची निंदा करू नका, कोणाच्या माघारी कोणाला दुखल असा शब्द बोलू नका की जो त्याच्यापर्यंत जाईल आणि त्याचं मन दुखवल, असं काही बोलू नका। मन स्वच्छ ठेवा, निंदा कोणाची करू नका। तुम्ही जर चांगले राहिला तर तुम्हाला सर्व दुनिया चांगली दिसते। तुम्ही जर कोणाबद्दल जळकी जर मनात जर ठेवली, अथवा तुम्ही जर का कोणाला वाईट बोललात, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागत असतात। कारण ह्या सृष्टीचा नियम आहे की आपण एक बी टाकतो आणि ही सृष्टी, ही पृथ्वी माता, आपल्याला ही धरणी माता त्याचं एक वृक्ष बनवून देते, आणि त्या वृक्षाला जे तुम्ही पेरताय ते येतं। म्हणजे ज्याचं तुम्ही बीज घातलेलं असतं, फळाचं बीज घातलं तर त्याला फळं येतात। जर तुम्ही काट्याचं एखादं बीज जर पेरलं तर त्याला काटेच येणार आहे। तुम्ही गुलाबाचं फुलाचं बीज जर टाकलं तर त्याला गुलाबाचं फुलंच येणार आहे। या सृष्टीचा नियम आहे। त्यासाठी तुम्ही जर कोणाची निंदा करत असाल तर तुमच्यापाशी ती 10 पटीनं ती निंदा परत येते। ह्या धरतीचा, ह्या पृथ्वीचा, ह्या सृष्टीचा हा नियम आहे, ह्या निसर्गाचा, हे लक्षात ठेवा। त्यासाठी कोणालाही प्रेम द्या, प्रेमानं जगा, पशुपक्ष्यांना जपा, निसर्गाला जपा, निसर्गाची पूजा करा, तुम्हाला निसर्ग भरभरून देईन। हा माझा एक छोटासा संदेश होता तुम्हाला सर्वांना। मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी संकट येते। तुम्ही विचारता की हे संकट कशामुळे येते, याचं कारण हेच आहे, तुमच्या मनामध्ये कोणातरी विषय जलशी अथवा जळका भाव असतो, अथवा द्वेष असतो। काय घेणं देणं पडलंय, आपलं छोटंसं जीवन आहे, आनंदानं जगा, आनंदानं राहा। कोणाला वाईट बोलून, हे बघा, ज्याने वाईट केला असेल त्याच्या परिस्थितीनुसार तो चालला असेल तुमच्यासोबत, ती जळकी सोडून द्यायची, पुढं चालायचं। ह्या निसर्गाचा नियम आहे, गती आहे, गती प्राप्त करायची, ना की थांबत राहायचं त्याच गोष्टीला धरून सनी काही बोलत राहायचं, ते करू नका। पुढं चालत राहा।
आणि निर्मळ मन ठेवा तुमचं, जेणेकरून की तुमचीही सुद्धा प्रगती होईल. हा मला एक छोटासा संदेश द्यायचा होता अध्यात्माच्या माध्यमातून. जर तुम्हाला पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि काही प्रश्न असेल तर मला विचारा. मित्रांनो, मला कुठेही तुम्हाला समजून सांगण्याचा अधिकार नाही आहे, पण बरेचसे जण माझ्याकडे येतात की आमच्या अशा प्रश्न, असे म्हणजे प्रश्नाचे उत्तर द्या, हे ते भरपूर जण विचारतात. त्यासाठी मला वाटलं हा व्हिडिओ बनवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद.